कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदीच्या निषेधाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे। या कारणाने कोठेही गर्दी होऊ नये म्हणून शासनाने आदेश पारित केले आहे। या अनुषंगाने मूर्तिजापूर तालुक्यातील CCI कडून कापूस खरेदी सुरू आहे। मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांकडे कापूस आहे किंवा नाही याबाबत पडताळणी करण्याकरिता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावाची यादी मूर्तिजापूर तालुका कृषी विभागाला दिली असता कृषी विभागाकडून शहानिशा कृषी सहाय्यकामार्फत टेबलवर बसून सर्वेक्षण केले आणि तालुक्यातील गावखेड्यातील शेतकऱ्यांकडे कापूस नसल्याबाबतचा खोटा अहवाल तयार केला। कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण न करता घरी बसून अहवाल तयार करून कामचुकारपणा दाखवित प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून आहे, मात्र दुसऱ्या यादीत कापूस नसल्याबाबत खोटा अहवाल तयार करण्यात आला। शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे केली असता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना तालुका कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन शहानिशा करण्याच्या सूचना दिल्यावरून पदाधिकाऱ्यांनी या बाबींची खातरजमा केली असता कृषी सहाय्यकाकडून हा घोळ झाल्याचे कबूल करण्यात आले। तसेच ताबडतोब झालेल्या चुकीची दुरुस्ती करून सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत घरात पडून आहे। त्याबाबत CCI ला सांगून कापूस मोजून घेण्याबाबत कळविण्यात येणार असल्याचे कथन यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले। मूर्तिजापूर येथे केंद्र शासनाच्या वतीने CCI कापूस खरेदी सुरू आहे। या कापूस खरेदीसाठी जे कास्तकार कापूस आणतात त्यांची यादी APMC मार्फत कृषी विभाग मूर्तिजापूर यांच्याकडे सोपवण्यात आली होती, पण काही कृषी सहाय्यक यांनी कामचुकारपणा करत ही यादी घरबसल्या केली आणि अनेक कास्तकारांचे कापूस असताना त्यांनी कापूस नसल्याचा यादीमध्ये समाविष्ट केल्यामुळे त्या कास्तकारांना कापूस विकण्याची अडचण आली। ती बाब लक्षात येताच आमच्या भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर शहर व ग्रामीणच्या वतीनं तालुक्याचे तालुकाध्यक्ष भूषणभाऊ कोकाटे, शहर अध्यक्ष निश्चितजी साबासकर, सचिन बापू देशमुख, पप्पूजी मुळे, राम पाटील हिंगणकर, कमलाकरजी गावंडे, डॉक्टर कावरे या सगळ्यांनी आणि ठोकळ यांनी तिथं ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं आणि जर कापूस खरेदी सुरळीत सुरू झाली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन केले जाईल असा चोख इशारा दिला। त्याची धास्ती घेत आज सुरळीत कापूस खरेदी सुरू झालेली आहे। 160 लोकांची जी यादी राहिली होती तिला दुरुस्त करण्याचे काम सुरू झालेलं आहे। जर कोण्या कास्तकाराचा कापूस राहिला तर ते घेण्याच्या संदर्भात वेळोवेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाठपुरावा केला जाईल आणि कोणीही कास्तकार कापूस राहणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेतली जाईल। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।